जर तुमच्या घरी कॅश पडून असेल तर ती तुमची नसून सरकारची आहे. जर तुमच्या घरी इन्कम टॅक्स आली आणि त्यांना तुमच्या घरी कॅश सापडली आणि त्याचा हिशोब तुम्ही नाही देऊ शकला, जसं की कुठून आली, कशी आली, तर त्यावर तब्बल 84% इतका टॅक्स गव्हर्नमेंट लावू शकतो. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे कॅश आहे हे गव्हर्नमेंटला कसं समजणार, पण त्यांना सांगणारे खूप लोक असतात. जर तुम्ही एका वर्षात बँकेतून 10 लाखांपेक्षा जास्त कॅश विड्रॉ करत असाल तर तुमची बँक कंपल्सरी तुमच्या डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवते. जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकता आणि त्याची व्हॅल्युएशन 5 लाखांपेक्षा जास्त असते तेव्हा याच्याही डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जातात. जर तुम्ही प्रॉपर्टी डीलिंग मध्ये 20,000पेक्षा जास्त कॅश एक्सेप्ट करता तेव्हा त्या पूर्ण कॅश वरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट 100% पेनल्टी लावू शकते. जेव्हा तुम्ही 2 लाखांपेक्षा जास्त माल एकाच व्यक्तीला एकाच दिवशी कॅश मध्ये विकता तेव्हाही इन्कम टॅक्स तुमच्यावरती 100% पेनल्टी लावू शकते. ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. आपण किती फ्रिक्वेंटली फ्लाईट बुक करतो, आपण किती फ्रिक्वेंटली विदेशी जातो, आपण किती डिजिटल ट्रान्झॅक्शन करतो, याच्या सर्व डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे असतात. आता कॅश ठेवणाऱ्यांची ऐश इन्कम टॅक्स डिपार्टमेंट संपवून टाकेल आणि काही लोकांना वाटत असेल जरी कॅश सापडली तरी कॅश देऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वाल्यांबरोबर सेटिंग करू. तर त्या लोकांना मला एवढंच म्हणायचं आहे, इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी.